29 वर्षानंतर होणारा क्रिकेट सामना पाहण्यासाठी सोलापूरकरांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे यांनी केलंय। 5 जानेवारी रोजी महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामना होणार आहे। हा सामना इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे सकाळी 9:30 सुरू होणार आहे। हा सामना 5 पर्यंत चालणार आहे। महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर हा सामना सोलापूरकरांसाठी मोफत असणार आहे। सोलापूरकरांनी हा सामना पाहण्यासाठी यावं असं आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशन व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे आमचे चेअरमन माननीय रणजितदादा धैर्यशील भैया, त्याचप्रमाणे अध्यक्ष दिलीपराव माने आणि सर्वच पदाधिकारी या रणजी ट्रॉफीसाठी महाराष्ट्र आणि मणिपूर जी उद्या सकाळी 9:30 वाजता सुरू होईल, माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की याची जय्यत तयारी डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे आमचे सचिव, पदाधिकारी, सर्व टुर्नामेंट कमिट्या ज्या या ठिकाणी आहेत त्याचा आढावा सर्व मान्यवरांनी गेले 2 ते 3 दिवस या मैदानाच्या अनुषंगाने घेतलेला आहे। मैदानामध्ये जय्यत तयारी झाली, पिच अतिशय चांगला आहे आणि महाराष्ट्राच्या वतीनं रणजी ट्रॉफीसाठी कॅप्टन केदार जाधव, त्याचप्रमाणे अंकित बावणे आणि मणिपूर संघ जरी नौका असला तरी आपला कल्पना क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। हा सामना पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी दिलीप माने, धैर्यशील मोहिते पाटील, श्रीकांत मोरे जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत काम पाहिलं। त्याचप्रमाणे मैदानातील दवाखान्यासाठी सुपर सॉकर मशीन ही खास पुण्यावरून मागवल्याचं सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी, सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी चंद्रकांत रेंबरसू यांनी सांगितलंय। आज सोलापूरमध्ये महाराष्ट्र मणिपूर हे 2 संघ दाखल झाले आहेत। सोलापूरमध्ये गेल्या 29 वर्षानंतर रणजी सामना होत आहे। ह्या रणजी सामन्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेटचे चेअरमन, अध्यक्ष दिलीप माने, धैर्यशील मोहिते पाटील, श्रीकांत मोरे हे सर्व आमच्या क्रिकेट संघटनेचे उच्च पदाधिकारी ह्या मैदानावर लक्ष ठेवून आहेत। कशी सोय चालली वगैरे याचं सगळं त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत आहोत। हे काम करत असताना आम्हाला एवढा आनंद होतो आहे की सोलापूरमध्ये आपल्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने एक असा विश्वास टाकला आहे की गेल्या वर्षभरात 3 मोठ्या स्टेटच्या मॅचेस महाराष्ट्र रणजी सामन्याचा सराव, अंडर-23चा सराव सोलापूरला देण्यात आला होता। त्याच्यानंतर आज उद्यापासून 5 जानेवारीपासून सोलापूरमध्ये रणजी सामना रंगणार आहे। ह्या रणजी सामन्यासाठी केरळहून रेफरी आलेले आहेत, बॉम्बेचे अंपायर आलेले आहेत, व्हिडिओ ॲनालायझर आलेले आहेत, स्कोरर आले, सगळे हे बाहेरचे आहेत, सोलापूरचे कोणी नाही आहे इथे। कारण हे BCCIच्या रूलप्रमाणे ते पास झालेलं असले पाहिजे, त्याप्रमाणे ते सगळं ठरून होत आहे सगळं। आणि या दोन्ही खेळाडूंची हॉटेल सरोवर इथं सोय करण्यात आली आहे। मॅचच्या दरम्यान ग्राउंडवर काही आता आपल्याला बऱ्याच वर्षानंतर मॅच आहे, ग्राउंडवर म्हणजे हिरवळीवर कुणालाही प्रवेश नाही आहे। इव्हन फोटोग्राफर, VIP कोणी असून या लोकांना परमिशन नसती, कारण BCCIचे जसं नॉब्स आहेत आणि हे आम्ही सांभाळताना आम्हाला बराचसा त्रास होतो आहे। सगळ्याला समजावून सांगतो आहे की सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या कामात झोकून दिलेले आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत आहेत। आज संध्याकाळपर्यंत पूर्ण स्टेडियममध्ये सगळ्या रस्ते स्वच्छ करून घेतले आहेत आणि या स्टेडियमवर हा सामना पाहण्यासाठी शाळेतल्या मुलांना, क्रीडा शौकीनांना, पालकांना, क्लबला, खेळाडूंना मोफत ठेवण्यात आलेला आहे आणि ह्याचा फायदा सोलापूरच्या क्रीडा शौकीनांनी घेतला पाहिजे आणि यापुढेही आपले सामने होण्यासाठी चांगलं आपल्या लोकांनी चांगलं चेअरिंग केलं पाहिजे आणि आम्हाला आश्वासन आहे की यापुढे सुद्धा मोठ्या मॅचेस आपल्याला मिळतील। एकूण सर किती खेळाडू दाखल झालेत प्रशिक्षण? तसं तर पाहिलं तर मणिपूरचे 14-15 खेळाडू आणि परत सपोर्टिंग स्टाफ असतं। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं पण तसं असतं, 14-15 खेळाडू आणि सपोर्टिंग स्टाफ त्यांचे म्हणजे फिजिओथेरपी, डॉक्टर, कोच हे असे मिळून आलेले असतात। खास आकर्षण काय सर? ह्याच्यात खास आकर्षण म्हणजे अंकित बावणे आहेत, त्याच्यात केदार जाधव हे IPL खेळाडू, टेस्ट खेळाडू हे खेळत आहेत। छान। आणि या सोलापूरमध्ये काही आपल्या स्टेडियमवर त्रुटी आहेत, ते लवकरच सुधारणा होईल, महानगरपालिका करेल। सोलापूरच्या आता सध्या थंडी असल्यामुळे जे गवतावर दव येते आपण ते दव काढण्यासाठी पुण्यावरनं सुपर सॉकर ही मशीन आम्ही मागवून घेतलेली आहे। ती मशीन पण आपल्याला हे दाखवतीलच ते आणि ही मशीन आपल्याला पुढच्या काळात आपल्याला सोलापूरला घ्यावं लागेल। आणखी काय महापालिकेने त्रुटी पूर्ण केल्यात सर? महापालिकेने सगळे ग्राउंड दिलेले आहेत, जेवणाची व्यवस्था करण्यासाठी हॉल दिलेले आहेत, त्यांच्याकडे सहकार्य आहेत, पण काही स्टेडियम करताना काही त्रुटी राहिल्या आहेत तर आम्ही त्यांना पत्राद्वारे कळवू आणि पूर्ण करून घेऊ। सोलापूरकरांना काय म्हणतात?
सोलापूरला एवढंच सांगू शकतो की सोलापूरकर प्रत्येक वेळेस खेळाडूंना आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. यावेळेस सुद्धा त्यांनी प्रोत्साहन देऊन टाळ्या वाजवून चेअरिंग करून दोन्ही संघाला, महाराष्ट्र संघाला करू नये, मणिपूरला करू नये. आपण करत आपल्याच देशातले दोन्ही संघ आहेत, तर आपण यांच्या दोघांनाही प्रोत्साहन, टाळ्या वाजवा, विकेट घेतल्यानंतर, स्कोअर केल्यानंतर, एवढीच आमची क्रिकेट असोसिएशनची अपेक्षा. याप्रसंगी महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर सामना होणार असून तसेच महाराष्ट्र तसेच मणिपूर संघाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सोलापूरकरांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय.